राम राम मंडळी, गावाकडे टेस्टमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आम्ही आलोय बघा वालगेवड्याच्या शेतामध्ये। किती छान अशी फुलं सुटलेली आहेत। काही ठिकाणी आता मस्तपैकी घेवडा पण लागलेला आहे। आता एकदम ताजे ताजे घेवडा घ्यायचा आहे आणि मस्तपैकी कारभारीना छानपैकी भाजी बनवणार आहे। समृद्धी बघा की या ठिकाणी या इथं तुम्हाला दाखवतो बघा किती छान छान असं की नाही घेवडा आलेला आहे। कवळं जार आहेत आणि फुलं सुद्धा छान सुटलेले आहेत बघा, मस्त फुलं लागलेले आहेत। आणि ह्या बाजूला बघा इथे कसलं लाग आहे, म्हणजे ह्या प्लॉट मधलं हे पहिला तोडा आहे बघा। पावसाळ्याच्या दिवसात ह्या शेतीकडे का नाही जरा जास्त लक्ष द्यावं लागतं। किती छान असे कवडे बाकी घेवडा आहे। कोण वाल घेवडा म्हणते, कोण वाल म्हणते। तुमच्याकडे नेमकं याला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा। आणि श्रावण घेवडा कशाला म्हणतात ते बी सांगा बरं का। कारभार नाही लवकरावर पाऊस आला लागला। कुठे गेलीस? बस कारभार नाही बस की चिक्कार झाला। चला आता जाऊया म्हणले जातं इकडे तिकडे असं हात लावून नकोस काय। आशा लय मोठी बघा, लय मोठी आशा पाहिजे की। तर आता आपण रानात नाही ना मस्त असं कवळी जारे घेवडा घेऊन आलेले आहे आणि थोडंसं पाऊस येतो त्यामुळे आहे ना आपण इथं सगळं घेवडा आहे ना मोडून सुद्धा घेतलेले आहे बघा। या पद्धतीने आहे ना आपण सगळं घेवडा मोडून घेतलेले आहे। तर ह्याचं आहे ना आपल्याला सुकी भाजी बनवायचं आहे। तर सुकी भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। तर बघा आता आपण इकडे घेवडा घेतलेलेच आहे आणि इकडे आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे आणि इकडे शेंगदाणे आहे ना थोडंसं मी भाजून घेतलेले आहे आणि इकडे बघा कढीपत्ता, देशी हळद पावडर, सैंधव मीठ आणि जिरं आणि मोहरी घेतलेली आहे। एक कांदा एक टमॅटो, लसूण आणि इकडे कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला तेल पण लागणारच आहे। तर आता आपण आहे ना हे कांदा टमॅटो आपल्याला चिरून घ्यायचा आहे। कांदा टमॅटो कोथिंबीर वगैरे तर आता आपल्याला बारीक आपल्याला हे चिरून घेऊया। तर आता आपण हे कांदा चिरून घेतलेले आहे। आता आपण इकडे टमॅटो सुद्धा आहे ना आपल्याला बारीक चिरून घ्यायचं। तर आता आपण इकडे खलबत्ता घेतलेला आहे, खलबत्त्यात आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचं। भाजून घेतल्यामुळे ना पटकन बारीक होते शेंगदाणे। शेंगदाणे ना पूर्ण बारीक करून घ्यायचं ना, थोडंसं मोठं ठेवायचं। आपलं शेंगदाणे बारीक झालेले आहे, तर आपण हे काढून घेऊया। आता शेंगदाणे कूट काढून घेतलेले आहे।
तर आता आपण इकडं थोडंसं लसूण घेतलेलं आहे ते घालूया आणि सुद्धा आपल्याला बारीक लसूण घ्यायचं. लसूण पण काढून घेतो. बघा आता आपण चुलीवरती इकडं कढई ठेवलेलीच आहे. तर आता कढईसुद्धा गरम झालेलीच आहे. आता आपण कढईमध्ये घालूया तेल. आपल्याला आता भाजीला ना फोडणी द्यायचं, त्यासाठी आपल्याला घालायचं तेल घातलेले. आता आपण तेल थोडंसं गरम करून घेऊया. बघा आता तेल गरम झालेले आहे. तर आता आपण यामध्ये घालूया जिरा मोहरी. बघा आता चांगलं असं फुललेले आहे. आता आपण कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, थोडंसं आपल्याला ना परतून घ्यायचं चांगलं असं. बस कांदा परतलेले आहे. तर ह्यामध्ये आपण इकडं लसूण थोडंसं आपण बारीक करून घेतलं मग ते घालायचं आहे. लसणाचं कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं. तर आपण ह्यामध्ये घालूया टमॅटो सुद्धा आपल्याला पूर्ण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. आता टमॅटो वगैरे आहे ना थोडंफार मऊ झालेले आहे. त्यामध्ये आपण घालूया जे मीठ आणि जे हळद पावडर घेतलेले आहे सगळं आपण. याबरोबर आपलं हे घरचं कांदा लसूण मसाला घालूया. चांगलंच आपण यांना सगळं वेगळे करून देऊया. तर आपण इकडे सगळे घेवडा आपण मोडून घेतलं होतं ना ते सगळं आपल्याला घालायचं. आणि तुमचं घेवडा आहे ना निबार असेल तर तुम्ही अगोदर हे थोडंफार पाण्यामध्ये शिजवून पण घेऊ शकता आणि थोडंसं तुम्हाला हे म्हणजे कढईमध्ये भाजून पण घेऊ शकताय. मी इथं मस्त असं पोळी जार आहे त्यामुळे इथं भाजून पण घेतलं नाही आणि शिजवून पण नाही घेतलं. डायरेक्ट आपण इथं मसालाबरोबर थोडंसं आपण परतून घेणार आहे. चांगलं आपण सगळ्यांना एकजीव करून देऊया. सगळं आपल्याला चुलीवर करून घ्यायचं. सगळीकडे मसाला लागला पाहिजे आणि सगळं एकजीव व्हायला पाहिजे. आता आपण सगळं एकजीव करून घेतलेले आहे. तर आपण ह्यामध्ये घालूया बारीक चिरलेलं कोथिंबीर. आपण इकडे शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतो ते घालायचं. आपण सगळं एकजीव करून घेऊया. त्यामध्ये आपल्याला घालायचं पाणी. थोडंसं आपण पाणी घालूया म्हणजे घेवडा आहे ना पूर्ण मऊ होईल. चांगलंच आपल्याला घेवडा शिजवून घ्यायचा. त्यासाठी आपण इथं पाणी वापरलेले आहे. आणि तुम्ही शिजवून वगैरे घेतलं ना अगोदर घेवडा मग नंतर यामध्ये पाणी घालायचं नाही. फक्त आपल्याला फोडणी काढून घ्यायचं. अगोदर ते घेवडा शिजलेलंच असतं त्यामुळं शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर आता आपण ह्याच्यावरती झाकण लावून आहे ना तर हे चांगलं असं मऊ होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं. हे बघा आता 5-10 मिनटं झालेले. आता आपण भाजी शिजले का नाही बघूया. झाकण काढूया. आता मस्त भाजी तर आहे ना शिजत आहे आणि पूर्ण पाणीसुद्धा आटलेले आहे. तर आता आपल्याला घेवडा शिजले का नाही बघायचं. हे बघू शकता आता पूर्ण घेवडासुद्धा ना चांगलं असं मऊ झालेले आहे. असंच आपल्याला ना सुकी भाजी तयार करून घ्यायचं. आणि मस्त कवळी जार आहे त्यामुळे जास्त वेळ पण लागला नाही. पटकन शिजलेले आहे त्यामुळं खायला पण मस्तच लागणार आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. तर आता तुमच्या दादांना मी जेवायला देणार आहे त्यामुळं आपल्याला आता हे ताट तयार करून घ्यायचं. गरमागरम आहे तोपर्यंत जेवण पण होईल. बघा आता मस्त गरमागरम भाजी तर तयार झालेलीच आहे. आणि इकडं ताटमध्ये आहे ना मी ज्वारीची भाकरी घेतलेली आहे. तर आता आपण भाजी घेऊया. भाकरीबरोबर घेते मस्त गरमागरम भाजी. ह्याबरोबर इकडं कांदा पण आणलेलेच आहे. कांदा पण घेऊया आणि खायला देऊ. आमची आज समृद्धी पण आलेली आहे घेवड्याची भाजी खायला. समृद्धी घे
घेवडा तोडून दमले असतील हा? होय. घे खावा कसं झालंय सांगा. मंडळी या जेवायला गरमागरम तयार झाले, वापायला लागले मस्त. समृद्धी तोंडाला भाजलं बरं का. आणि आमचे मोनू खेळायला गेले, होय खेळायला गेले म्हणून. हे पण आल्यावर जेवणार आहे. खा. खबर नाही हो. भाजी झणझणीत झाले. झाले ना. होय नाही काय गाठ पाणी मागायला लागले. खालते बा. शेंगदाणा कुठं घातल्यामुळे जरा चव आलेला. होय. आणि कवळा आहे हो, जास्त निभार नाही काय नाही. आणि रानात नसं चादा घेऊन केले की आणि चांगलं लागते. मस्त. समृद्धी कसं झालंय, चांगलं झालंय ना. खा मग. तिखट लागते काय, तिखट लागते नाही. हं बाबा सांगते झणझणीत झाले, तू म्हणतेस नाही. तिखट खायला काय ऐकते होय मला. आमच्या घरात सगळ्यांच्या पेक्षा जास्त तिखट खाणारी आमची समृद्धी. म्हणजे पाणी द्या समृद्धीला. तिखट लागत नाही म्हणतो आणि पाणी मागतो होय. मी गांडवालेच मला. हां तिथंच ठेवतो. मला भाजी एक नंबर आली. सावकाश घ्या तुम्ही. बस झालं. तर आता आमची समृद्धी तर जेवण झालेलीच आहे, त्यामुळे तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. धन्यवाद.